सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सो सध्या सगळीकडे नवरात्रीचं खूप सुंदर असं वातावरण आहे आणि मी पण सध्या गरबा खेळून आलेली आहे आणि आजची तिसरी माळ आहे आणि आजचा कलर ब्ल्यू आहे. सो मी सुद्धा हे ब्ल्यू वेअर केलेलं आहे आणि हा गरबाचा व्हिडिओ किंवा ब्लॉग तुम्हाला ऑक्टोबरमध्ये पाहायला मिळेल, कारण माझे ऑलरेडी ब्लॉग पेंडिंग आहेत. सो ते पण एडिट करायचे आहे. सो हा ब्लॉग ऑक्टोबरमध्ये यायला पाहिजे. सो बाय बाय.
सो वर्षानुवर्षे चालत असलेली ही कर्णपुरा यात्रेला सुरुवात झालेली आहे. 9 दिवस ही मोठ्या उत्साहात ही कर्णपुरा यात्रा भरते. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते इथे तुम्हाला. खूप लांब लांबचे लोक या उत्साहात सहभागी होताना दिसतात. आणि या शहराची ग्रामदेवत असलेल्या कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिराला सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. विशेष म्हणजे दरवर्षी नवरात्रोत्सवात 9 दिवस या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. आणि विशेष म्हणजे औरंगाबादकर दरवर्षी कर्णपुरा यात्रेची वाट बघत असतात. आणि दरवर्षीप्रमाणे या कर्णपुरा यात्रेत काहीतरी नवीन संकल्पना वापरून त्यात विशेष भर टाकली जाते. सो शार्विलसुद्धा इथे खूप एन्जॉय करतो आहे. त्याला इथे खूप मजा येते आहे. सो शार्विल इथे आल्यावर घरी जायचंच नाही असं म्हणतो, कारण त्याला इथे खूप मजा येते. खूप रमतो तो इथे. ऑलरेडी 2 तास झालेले आहेत आम्हाला येऊन, कारण देवीचं दर्शन घेऊन थोडीफार शॉपिंग आणि प्लस शार्विलचं खेळणं यामध्ये खूप वेळ गेला. सो गाईज, आत्तापर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? तुम्ही माझी दांडिया एन्जॉय केली का? आणि ही कर्णपुरा यात्रेची मजा तुम्हाला कशी वाटली ते प्लीज कमेंट करायला विसरू नका. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. सो सी यू गाईज इन द नेक्स्ट वन. बाय, टेक केअर.